ज्यावेळेस एच-बी कमी होतं, रक्त कमी होतं, त्यावेळेस डॉक्टर आपल्याला लोह किंवा आयर्नच्या टॅबलेट देतात, पण त्या जर प्रॉपर नाही घेतल्या तर त्याचा अजिबात फायदा होत नाही। आता ह्या रक्तवाढीच्या टॅबलेट्स कधी घेतल्या पाहिजेत तर जनरली मॉर्निंगला घ्याव्यात, जेवणाच्या अगोदर, एम्प्टी स्टमक 1 तास अगोदर किंवा जेवणाच्या 2 तास नंतर घेतल्या पाहिजेत। पण कधी कधी गॅस्ट्रायटिस होतो, स्टमक अपसेट होतं, तर अशांनी थोडंसं स्नॅक्स सोबत घेतल्या तरी चालतात, पण काही फूड सोबत अजिबात ह्या टॅबलेट्स घेऊ नये। जसे की कॅल्शियम रिच फूड कुठले आहेत, मिल्क आहे, चीज आहे, दही आहे, तर ह्यांच्यासोबत घेतल्यानंतर काय होतं, कॅल्शियम आणि आयर्न ॲब्सॉर्प्शनसाठी भांडण करतात आणि दोन्हीचंही ॲब्सॉर्प्शन बरोबर होत नाही, फायदा आपल्याला प्रॉपर होत नाही। म्हणून कॅल्शियमची टॅबलेट असेल किंवा कॅल्शियम रिच फूड असेल तर त्याच्यासोबत ते घेऊ नयेत। त्यासोबतच कॉफी, चहा ह्याच्यामध्ये टॅनिन असल्यामुळं ॲब्सॉर्प्शन कमी करतं। मग घेतल्या पाहिजेत कशासोबत? सगळ्यात बेस्ट सोल्युशन आहे ऑरेंज ज्यूस, जे की व्हिटॅमिन रिच आहे आणि त्याच्यावर थोडीशी आपण मिरचीची पावडर टाकून जर ऑरेंज ज्यूसच्या सोबत ही टॅबलेट घेतल्या तर त्याचा फायदा पूर्ण होतो, त्याचं ॲब्सॉर्प्शन पूर्ण होतं। म्हणून अशा टॅबलेट्स ह्या व्हिटॅमिन सी सोर्स सोबतच घेतल्या पाहिजेत।